जय हिंद. आज आपल्याला पाहायचं आहे नासाचं आर्टेमिस 2 नावाचं मिशन, जे की नासानं कालच लॉन्च केले. हे मिशन माणूस 50 वर्षानंतर स्पेसमध्ये का जात आहे, किंवा 50 वर्षानंतर आपण चंद्रावर कशासाठी जात आहोत, काय आहेत त्यामागचे कारणं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नासाला अशी काय गरज पडली की पुन्हा 50 वर्षानंतर मानवाला चंद्रावरती पाठवावं असं त्याला वाटत आहे. या मिशनबद्दल जर विचार केला तर कालच म्हणजे 1 तारखेला नासानं आर्टेमिस 2 नावाचं मिशन लॉन्च केलं, जे 50 वर्षानंतर मानवाला पुन्हा चंद्राच्या दिशेने घेऊन जात आहे. हा मिशन लँडिंग नाही, पण भविष्यातील मून मिशनसाठी खूप महत्त्वाचा स्टेप आहे असं नासाकडून सांगितलं जाते. तारीख आहे 1 एप्रिल 2026. नासानं आर्टेमिस 2 नावाचं मिशन, हे नाव लक्षात ठेवा, आपल्याला भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येणार आहे. 50 वर्षानंतर पहिल्यांदाच ॲस्ट्रॉनॉट मूनकडे गेलेत. आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे चंद्रावर उतरायचा प्रयत्न जो चाललाय तो 50 वर्षानंतर. या अगोदर 1969 मध्ये ज्यावेळेस नील आर्मस्ट्रॉंग होते त्यांच्या काळामध्ये आपण आपण म्हणजे नासानं, ठीक आहे, नासानं काय केलेलं आहे तर मिशन पाठवलेलं आहे चंद्रावर उतरलेलं. पण त्यावेळेस जर विचार केला तर सोव्हिएत रशियासोबत थोड्याफार प्रमाणामध्ये असणार जे स्पेस कॉम्पिटिशन असेल, त्यामुळं चंद्रावर उतरणारा पहिला देश कोणता ठरणार यासाठी ते केलेलं मिशन आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यानंतर 50 वर्ष का गेले नाहीत, काय कारणं असू शकतात? तर त्याच्या पाठीमागं 2-3 कारणं आहेत, जे की आपण थोड्या वेळात चर्चा करणार आहोत. आणि आणखी एक कारण जर त्यामध्ये ॲड केलं तर ते म्हणजे त्याच्यानंतर चंद्रावर पहिल्यांदा जे मिशन पाठवल्याच्या नंतर तिथं जाण्यासाठी जे कॉम्पिटिशन आहे ते थोडंसं कमी झालं होतं. दुसरी गोष्ट पाहिलं तर या आर्टेमिस 2 नावाच्या स्पेसक्राफ्टमध्ये 4 ॲस्ट्रॉनॉट आहेत, इथं तुम्ही बघू शकतात. आणि मिशनचं जे ड्युरेशन आहे ते 10 दिवसासाठी हे मिशन पाठवलेले. या मिशनचं वैशिष्ट्य असं आहे की चंद्रावरती लँडिंग करणार नाही, फक्त ऑर्बिट आणि टेस्टिंग यासाठी हे मिशन पाठवले. मग ऑर्बिट आणि टेस्टिंग ह्या दोन गोष्टी का करायच्यात, तर ते करायचं आहे की आर्टेमिस 2 हे मिशन फ्युचरच्या मून लँडिंगसाठी प्रिपरेशन आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मिशन चंद्रावरती जाण्यासाठी जे काही एक्सपेरिमेंट करायचे आहेत किंवा त्याची जी तयारी करायची आहे त्यासाठी पाठवलेलं, त्याच्या प्रिपरेशनसाठी पाठवलेलं हे मिशन आहे. या मिशनमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालेला आहे, तो म्हणजे असा की पहिली महिला ठरलेली आहे क्रिस्टिना कोच. या क्रिस्टिना कोच ज्या आहेत ह्या डीप स्पेसमध्ये जाणारी पहिली महिला ठरलेली आहे. 2,52,000 पेक्षा जास्त मैल्स अंतर, म्हणजे जे की अपोलो मिशन याच्या अगोदर पाठवलेलं जे मिशन आहे त्यापेक्षा पण जास्त या ठिकाणी जाणारी ती पहिली महिला ठरलेली आहे. म्हणजे आपण इथं विचार करू शकतो की अमेरिकेच्या महिला स्पेसमध्ये, डीप स्पेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथं जाण्यासाठी त्या अभ्यास करत आहेत, तिथं जाण्यासाठी त्या मेहनत करत आहेत. आणि भारतातल्या काही महिला भोंदूबाबांकडे जाताना आज पण आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं फ्युचर आर्टेमिस 3 नावाचं जे मिशन आहे ते मिशन जे आहे ते लँडिंग करणार आहे चंद्रावरती. त्याच्यामध्ये सुद्धा ॲस्ट्रॉनॉटचे 4 क्रू असणार आहेत, ठीक आहे. आणि या क्रिस्टिना कोच यांचं नाव तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये येणाऱ्या यांच्यावरती आपल्याला प्रश्न नक्की पाहायला मिळू शकते. फर्स्ट वुमन मिशनमध्ये इंटरनॅशनल रिप्रेझेंटेशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता या दोन थोड्याशा अगोदरच्या मिशनचं एकदा कंपॅरिझन पाहूया. 1969चं अपोलो 11 नावाचं मून लँडिंग, नील आर्मस्ट्रॉंग हे तिथं होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता पुन्हा मून मिशन सुरू झाले, त्याच्यासाठी 1 एप्रिल 2026 आर्टेमिस 2 नावाचं मिशन लॉन्च केले. 4 ॲस्ट्रॉनॉट त्याच्यामध्ये ऑनबोर्ड आहेत. आणि फर्स्ट क्रूड मून मिशन असणार आहे 50 वर्षाच्या नंतरचा. हा पॉईंट थोडासा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. आर्टेमिस 2 म्हणजे नेमकं काय, तर आर्टेमिस 2 ला ग्रीक मायथॉलॉजीनुसार म्हणतात की याच्या अगोदर पाठवलेलं जे अपोलो मिशन आहे, तर या अपोलोची बहीण कोण आहे तर ती आहे आर्टेमिस, ठीक आहे. आणि त्यामुळं या मिशनचं नाव आर्टेमिस ठेवलेलं आहे. जसं सुरुवातीला अपोलो हा चंद्रावरती गेला होता, आता त्याच्यानंतर कोणाला पाठवायचं तर त्याच्या बहिणीला पाठवायचे, त्यासाठी आर्टेमिस ही ग्रीक मायथॉलॉजीनुसार अपोलोची बहीण आहे, म्हणून या मिशनचं नाव आर्टेमिस ठेवलेलं आहे. आर्टेमिस 2 म्हणजे काय, तर ह्युमन क्रू असलेलं मिशन आहे आणि मूनला ऑर्बिट करणार आहे. आता ऑर्बिट म्हणजे काय, नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण त्याबद्दल माहिती घेणारच आहोत. पण तिथं लँडिंग करणार नाही, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे, फक्त ऑर्बिट करणार आहे. आणि मिशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या मिशनमध्ये ते नेमके काय काय गोष्टींचं टेस्टिंग करणार आहेत किंवा शोध लावणार आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्पेसक्राफ्ट जे आहे त्याची टेस्टिंग करायची आहे त्यांना, की चंद्रावरती जाऊन पुन्हा वापस येण्यासाठी हे जे आर्टेमिस 2 नावाचं जे स्पेसक्राफ्ट आहे ते योग्य आहे का. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉटच्या सेफ्टी संदर्भामध्ये नवीन जे काही इक्विपमेंट बनवलेले आहेत, नवीन जे
ॲस्ट्रॉनॉटचे सूट असतील किंवा इतर त्यांच्या ऑक्सिजनच्या साठीच्या किंवा त्यांच्या वर्कआउटसाठी आणि त्यांच्या जगण्यासाठी ज्या ज्या महत्त्वाच्या ज्या काही नवीन अशा तंत्रज्ञान बनवल्या, टेक्नॉलॉजी बनवल्या, त्यांचं टेस्टिंगसुद्धा इथं करणार आहेत. म्हणजेच ॲस्ट्रॉनॉटच्या सेफ्टी चेक्स जे आहेत ते सुद्धा इथं करणार आहेत. फ्युचरच्या मून लँडिंगची तयारी हे मिशन मूनच्या ऑर्बिटमध्ये जाऊन हे करणार आहे. या स्पेसक्राफ्टबद्दलच्या काही डिटेल्स आहेत त्या थोड्याशा माहिती करून घेऊ. ओरायन नावाचं स्पेसक्राफ्ट आहे. याच्यामध्ये बघा, हे जे इथं तुम्हाला एक छोटा डब्बा दिसत आहे, याला आपण स्पेसक्राफ्ट म्हणू, ॲक्च्युअलवालं स्पेसक्राफ्ट. हे जे आहे याचं नाव आहे ओरायन स्पेसक्राफ्ट. याच्यामध्ये आपल्याला क्रू बसलेला पाहायला मिळतो. क्रू म्हणजे जे जाणारे वरती जाणारे जे ॲस्ट्रॉनॉट आहेत त्यांना आपण क्रू म्हणतोय. तर हे जे बसलेले आहेत, हे ज्याच्यामध्ये बसलेत ते आहे हे ओरायन. ठीक आहे, हे दिसतंय तुम्हाला, फोटो पाहू शकता तुम्ही. तर हा आहे ओरायन. याच्यामध्ये माणसं बसलेले असतात, ॲस्ट्रॉनॉट बसलेले असतात. ठीक आहे. आणि ह्या ओरायनला लॉन्च करण्यासाठी किंवा त्याचं जे सिस्टम आहे, जर वर जात असताना याच्यामध्ये काही फॉल्ट आलाय, काहीतरी अडचण झाली, तर ह्या ओरायनला बाहेर घेऊन किंवा ह्या क्रू ज्याच्यामध्ये बसलेले आहेत असं जे कॅप्सूल आहे ते कॅप्सूलला घेऊन बाहेर निघण्यासाठी एक अबॉर्ड सिस्टम लावलेलं जातं. ते म्हणजे हे वरती दिसतंय ते तुम्हाला. तर हे जे वरचं एवढं सिस्टम आहे याच्यामध्ये क्रू आणि मिशन अबॉर्ड झालं तर अबॉर्ड सिस्टम याच्यामध्ये लावलेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की जसं आपल्या गाड्यांमध्ये इंजिन आहे तर त्याप्रमाणे ह्या स्पेसक्राफ्टमध्ये इंजिन कोणतं असते, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे स्पेसक्राफ्टचं इंजिन. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, इंट्रीम क्रायोजेनिक प्रोपल्शन स्टेज म्हणतो, इंट्रीम क्रायोजेनिक प्रोपल्शन स्टेज. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे इंजिन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर आता हे जे ऑरेंज कलरचा एक मोठा बॉक्स दिसायला तुम्हाला, त्याच्यानंतर दोन पांढऱ्या कलरचे पण आहेत. या पांढऱ्या कलरच्यांना आपण म्हणतो SRB म्हणजेच सॉलिड रॉकेट बूस्टर. जसं आपल्या दिवाळीचा जे रॉकेट असतो त्याच्यामध्ये बारूद भरलेली असते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण बारूद भरलेली असते, पण ती कशी असते, सॉलिड असते, म्हणजेच घन स्वरूपामध्ये असते. ठीक आहे. आणि त्यामुळे ह्याला सॉलिड रॉकेट बूस्टर्स म्हणतात. हे जे पांढरे दोन आहेत ते लॉन्च झाल्यानंतर हे दोन्ही सुद्धा जळत असतात आणि थोडंसं वर गेल्यानंतर हे काय होतात तर मेन रॉकेटपासून सेपरेट होतात. अशा प्रकारे आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे ते पाहायला मिळते. त्यानंतर आता हे जे मिशन आहे, हे मिशन नेमकं काय आहे बघूत. बघा, आर्टेमिस 2 चा विचार केला तर स्पेस लॉन्च सिस्टममध्ये जगातील सर्वात पॉवरफुल असणार रॉकेट आहे. डीप स्पेस मिशनसाठी याला विशेष करून तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं हे सिस्टम आहे. आणि त्यानंतर बघा, आर्टेमिस 2 चा मिशन कसा असणार आहे किंवा त्याला काय काय कामं करायचे ते बघू. तर काही प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला आहे, चंद्रावरती उतरणार का नाही. त्याचं कारण आहे सेफ्टी फर्स्ट. कारण चंद्रावरती आता 50 वर्षानंतर आपण गेलो नाही, त्यामुळे आपण 50 वर्षामध्ये तंत्रज्ञान सुद्धा अपडेट झाले. तर हे नवीन तंत्रज्ञान चंद्रावरती लँड करण्यासाठी योग्य आहे का नाही हे तपासण्यासाठी ह्या मिशनला पाठवलेलं आहे. दुसरं, फुल सिस्टमच्या टेस्टिंग करण्यासाठी सुद्धा ह्या मिशनला पाठवले. सगळ्या ज्या टेस्टिंग आहेत त्या ह्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत. आर्टेमिस 3 साठी ही तयारी म्हणून या मिशनला पाहिल्या जात आहे. दुसरं आहे, चंद्राच्या साऊथ पोलवरती का जाणार, तर तिथं पाण्याचा जे आईस वॉटर जे आहे ते सापडण्याची शक्यता, जसं की आपल्या भारतानं सुद्धा आपल्या जे सॅटेलाइट आहेत यांनी सुद्धा तिथं पाणी असण्याचे काही प्रूफ दिले होते है ना. आणि फ्युचरच्या ह्युमन बेससाठी परफेक्ट असणारं असं लोकेशन शोधायचं आहे. आणि चंद्रावर जर पाणी असेल तर त्या चंद्रावरती माणूस भविष्यामध्ये त्याचं बेस बनवणार आहे. म्हणजे जर आपल्याला मंगळ ग्रहावर जायचे, समजा हा मंगळ ग्रह आहे, तर आपण पृथ्वीहून डायरेक्ट मंगळावर न जाता आपण पृथ्वीवरून जाऊन चंद्रावरती काही दिवस थांबू शकतो आणि मग इथून समोर मंगळावर जायचे. अशा प्रकारचा मानवाचा प्लान आहे, नासाचा प्लान आहे. ठीक आहे. तर त्यासाठी हे जे बेस आहे ते बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे फ्युचरचा ह्युमन बेस, मानव असणारा जे बेस आहे ते चंद्रावरती बनवण्याचा प्लान आहे. त्यासाठी ह्या मिशनला अभ्यासासाठी पाठवले. मिशन जर्नी कशी असणार आहे बघा, पृथ्वीवरून हे काल निघले आणि त्यानंतर हे चंद्राच्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे आणि तिथून बॅक टू अर्थ येणार आहे. अंदाजे 4 लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हे जाणार आहे आणि याला एकूण 10 दिवस स्पेसमध्ये असणार आहे. याचा लॉन्चिंगची ट्रॅजेक्टरी बघू. इथून जमिनीवरून लॉन्च केलंय, हे 1 नंबर दिसतं इथून. त्यानंतर 2 नंबरच्या स्टेजमध्ये पोहोचेपर्यंत याचे जे SRB आहेत ते इथून काय झालेले आहेत तर याच्यापासून डिटॅच झालेले आहेत आणि इथून फक्त मॉड्यूल आणि त्याचं जे इंजिन आहे तेच समोर जाताना दिसतंय. त्यानंतर ते पृथ्वीला ऑर्बिट करणार आहे आणि ऑर्बिट अंडाकृती ऑर्बिटमध्ये काय करते ते ऑर्बिट करते, म्हणजे त्याच्या बाजूला फिरायला लागते आणि मग
एक विशिष्ट त्याला ज्यावेळेस स्पीड भेटते, गती भेटते, त्यावेळेस काय करतात, त्याचं इंजिन चालू केलं जाते आणि पृथ्वीच्या एस्केप वेलॉसिटी म्हणजे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमधून बाहेर जाण्यासाठी जी वेलॉसिटी लागते त्या वेलॉसिटीला हे पोहोचल्यानंतर किंवा त्या गतीला हे रॉकेट पोहोचल्यानंतर ते काय करते, पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जायला लागते. आणि अशा प्रकारे जसं आपण गोफन हातामध्ये फिरवतो, एक तिला चांगली स्पीड आल्यानंतर त्याला जे त्याच्यातला दगड जसा आपण सोडून देतो, त्याचप्रमाणे बघा ह्या ऑर्बिटमध्ये म्हणजे पृथ्वीच्या बाजूच्या कक्षेमध्ये स्पेसक्राफ्टला काही दिवस फिरवल्या जाते आणि जेव्हा त्याची स्पीड वाढली आहे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमुळे, तेव्हा त्याचं इंजिन चालू करून त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर त्याला इस्केप केल्या जाते. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग हे जाणार चंद्राच्या ऑर्बिटमध्ये, चंद्राच्या बाजूला ऑर्बिट करणार आणि ऑर्बिट करून पुन्हा पृथ्वीवरती वापस येणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसला त्याला कमीत कमी 10 दिवस लागणार आहेत आणि असं असणार आहे हे मिशन. फ्युचरचं मिशन जर विचार केलं तर आर्टेमिस 2 जे काही आपल्याला सांगणार आहे, याच्यामध्ये जे काही एक्सपेरिमेंट करणार आहेत, त्यांच्या सक्सेसच्या नंतर आर्टेमिस 3 नावाचं मिशन पाठवलं जाणार आहे, जे की मून लँडिंग आणि त्याच्यावरती पण चंद्रावर उतरणारी पहिली महिला असणार आहे त्या मिशनमध्ये. फर्स्ट वुमन ऑन मून, परमनंट बेस पॉसिबिलिटी, मूनवरती परमनंट बेस बनवण्यासाठी हे मिशन पाठवलेलं आहे. याच्यामध्ये पहिली महिला जाणार आहे, कदाचित त्या याच असू शकतात ज्यांच्याबद्दल आता आपण चर्चा केली होती, क्रिस्टिना कोच, कारण यांना त्या मिशनसाठीच तयार केलं चाललंय. त्यामुळे भविष्यात पण त्याच असतील ज्या चंद्रावर उतरणारी पहिली महिला ठरू शकते. म्हणून जर थोडा आपण अभ्यासाच्या दृष्टीने विचार केला तर दुसऱ्या देशातल्या महिला किती प्रगत होत आहेत, चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणार आहेत महिला काही दिवसामध्ये, आणि आपल्या भारताच्या महिला कुठंतरी अभ्यासाच्या बाबतीमध्ये, सर्वच नाही पण काही महिला अभ्यासाच्या बाबतीमध्ये किंवा प्रगतीच्या बाबतीमध्ये काहीतरी थोडंसं मागं पडत आहेत. ही आपल्यासाठी एक चिंतेची बाब आहे. त्यामुळं आपल्या इथल्या महिलांना पण सक्षम बनवण्यासाठी शासन प्रयत्न करत असेल तर आपणही त्याच्यामध्ये आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे. याचा इम्पॉर्टन्स असा आहे की मार्स मिशनसाठी तयारी, स्पेस टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि इंटरनॅशनल कोलॅबरेशनमधून येणाऱ्या काळामध्ये चंद्रावरती मानव बेस बनवू शकते. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या इस्रोला काही फायदा होऊ शकते का? तर होऊ शकते. चंद्रयान 3 मध्ये जर आपण सक्सेस झाल्यानंतर फ्युचरचं कोलॅबरेशन आपण यांच्यासोबत करू शकतो, नासा सोबत. आणि कन्क्लुजन जर पाहिलं तर ह्युमॅनिटी इज गोइंग बॅक टू मून, मानवता जी आहे किंवा मानव जो आहे तो चंद्रावरती पुन्हा एकदा जाणार आहे आणि मानवासाठी या नवीन असणाऱ्या या बिग स्टेप ठरणार आहेत. नेक्स्ट स्टॉप जर विचार केला तर तो असणार आहे मार्स. आता आपण चंद्रावरती जर परमनंट बेस बनवू शकलो तर तिथून पुढचा नवीन स्टॉप किंवा आपलं नवीन घर असू शकतंय ते म्हणजे मंगळ ग्रह. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला या क्षेत्रामध्ये चांगल्या अशा प्रकारच्या प्रगती पाहायला मिळतील, चांगले एक्सपेरिमेंट पाहायला मिळतील आणि जोपर्यंत नासा आहे तोपर्यंत माणसाला टेन्शन नाही. जरी नेते दलिंदर असतील, काही नेते, सगळ्यालाच नाही म्हणत, जरी काही नेते दलिंदर असतील तरीही या देशामध्ये जगामध्ये काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते महान आहेत, ते मानवतेसाठी आजही काम करत आहेत. अशा महान सर्व शास्त्रज्ञांना सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. थांबतो या व्हिडिओला. जास्तीत जास्त शेअर करा फॉर ह्युमॅनिटी आणि त्या शास्त्रज्ञांसाठी. धन्यवाद. जय हिंद.